दादाचे कपडे झाले, वहिनीची साडी झाली. अश्विनी, अजून काही राहिलंय का बघ ग. दादा वहिनी तेवढे लक्षात राहिले. मला विचारलंस का? ते नाही होणार. अगं असं नाही ग, आपल्याला कशाला पाहिजेत नवीन कपडे. आणि मी किती वर्षानंतर गावी जातोय, मग त्यांच्यासाठी काही घेतलं पाहिजे की नको. रात्री आपल्याला निघायचंय. लग्नानंतरचा हा आपला पहिला सण. आपल्याला बघून ना दादा वहिनी खूप खुश होती. मी तर खूप खुश आहे. कधी एकदा गावी जातोय ना असं झालंय मला. शरद, 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 यावेळी तरी दादा वहिनीला सांगशील ना? काय सांगायचंय? विसरलास ना? नाही नाही, मुद्दाम करतोयस तू. काय प्रॉब्लेम आहे बोलायला? तुला त्यांच्याशी फोनवर बोलायला सांगते तर तेही जमत नाही. यावेळी समोर बोलायचं तू. बघा पण कसं सांगू, काय वाटेल त्यांना. दुसरं काही असतं तर ठीक होतं, पण हे नको. मलाच नाही पटत ते. न पटायला काय झालं? वेगळं घर बांधायचं तर बोलते, आता तोडायचं तर बोलत नाही ना. अगं पण मला नाही माहित काय. आणि तसंही तिथे जाऊन किती दिवस पाहुण्यांसारखं राहणार आहेस? मला नाही जमणार तसं. आत्ताच आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं आणि लगेच हे असं. मग त्यात चुकीचं काय आहे? मला वाटतं एक छोटंसं का होईना एक आपलं घर असावं. आणि तसंही तू त्या घरात किती हक्क दाखवणार आहेस? अगं कशाला हक्क दाखवायला पाहिजे? ते सुद्धा आपलंच घर आहे ना. तू त्या घरात आणि त्यांच्या सहवासात राहिलीस ना की तुला इथे कळेल. तू जर या वेळेला दादा वहिनीला बोलला नाहीस ना तर यापुढे त्या घराला मी पाऊल सुद्धा लावणार नाही. मग काय करायचं ना ते तू ठरव. बस बा, सगळी तयारी झाली बा. आता म्हणजे शरद आणि अश्विनी येतं ती माहित आहे बा. होय हो, माहित असं. कसा म्हणजे कसा माहिती राहुलेली कामं मी करून घेतो. तुमचं आपलं बरं असा. तुमची सगळी कामं अशीच ठेवा आणि माझ्या मागे लागा. कर कर म्हणा, दुसरं काय नाही तुमचा. तुझा आपला काहीतरी जा जा कामा कर. गो गो शिवा, अगो लवकर ये. ती बघ शरद आणि अश्विनी इलीच बघ. हो ते का थयच थांबवा. होय होय. बरं आहे सर. अरे कसं आलो, प्रवास कसं आलो? असा नाही नाही, ट्रेन जरा लेट होती. सीमा, गो सीमा. काय बाबा बरोबर ना? हो. किती वाट बघतो. वहिनी बरी मा? हो बरी. काय त्रास नाही ना? इल्या गेल्यांची, भूताखेतांची, वाटेतल्या वाटसरूंची कोणची नजर लागली असतात तर रांडे त्यांचे फोड डोळे. चला. चल ये. बरा नोकरी विक्री काय म्हणता? बरा आम्हा? हो चाललंय व्यवस्थित. फक्त जरा सुटीचाच प्रॉब्लेम होत होता. काय गो, तुझी तब्येत बरी आहे मा? हो बरी. आणि आई बाबा बरे आहेत ना? हो. अगो हे करतच मिळाला म्हणता. हो.
पण म्हटलं लग्नानंतरचा पहिलाच गणपतीचा सण, म्हटलं काही करून ह्यावेळी गणपतीला गावीच जायचं. बरं केलंस बाबा, इलस तो. अरे त्या गणपतीनं तुला चांगली सुबुद्धी दिली. काय हो? बरं तुम्ही बसा, मी तुमका आंघोळीत पाणी काढते. हा हा बरं, तुमचा काय तर चला दे, मी जरा माझी बाहेरची कामं करून घेतोय. हो. बस बस. चल. अश्विनी, ब्रश कुठे आहे माझा? हो, हे करते तर बरोबर आहे ना. तुझा कधी काय चुकलेला ओके आपला. मला माहिती आहे तुमची मस्करी करतोय, दुसरं काय. मुंबई स्वस्त असते. हो हो, म्हणूनच एवढी घेऊन गेली. मुंबईत सगळं स्वस्त मिळतं. अरे अचानक केलं. दमान येला प्रवासात सुरू. झोप इली असतली त्याला म्हणून गेला. बरोबर बरोबर. तू झोपल्या जा, तू झोप जा. उद्या सकाळी लवकर उठा. सकाळी लवकर उठा हा दोघांनी. हा चल जा, आराम कर जा. आणि बघतो काय तर. काय हो? काय झालं? काहीच न बोलता निघून आलीस? तुला ती गोष्ट दादा वहिनी बरोबर नाहीस ना बोलायची? ही वेळ आहे का विचारायची? मग कधी विचारणार? शरद, मी तुला विचारते. बघू, उद्या सांगेन. बघू नको, विचार. त्यावर त्यांनाही विचार करू दे. अरे शरद, अरे झोप येणार नाही की काय? काय नाही, जरा बाहेर बसलोय, छान वाटत होतं म्हणून. बस बस, पण लवकर झोप हा. उद्या सकाळी गणपती आणून जाऊचा. हो हो. विचारू का दादा वहिनीला? नको, आता विचारलं तर त्यांना काय वाटेल. पण अश्विनी बोलली तसं आता विचारलं तर ते त्यावर विचार तरी करतील. सीमा, हो सीमा, सगळी तयारी झाली मा? हा बरा बरा. शरद चल. ठीक आहे. हे शरद, हा दादा. अरे चल म्हणते तुका, लक्ष काय हा तुझं? काय नाही ते हे? सगळं बरा असा बा. हो. मग चल लवकर, उशीर होता. दादा वहिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बघ, तुका जा काय सांगूचा ना तर नंतर सांग. अरे गणपती आणून उशीर होता. दादा, मला थोडं महत्वाचं सांगायचंय. आधी गणपती आणूया. तुझं जा काय महत्वाचा ना ते का दिवस बाकी आहे. काय हो? होय होय, चल लवकर चल. अगं अश्विनी, अगो इल्यापासून असं पाहुण्यासारखे काय उभ्या राहिलंस? चल अगो, सगळी कामा उरकून घेऊया आधी. चल बघूया. चल.
ओ गावड्यानो हे ते गावड्या नमस्कार. ह्यांच्याने हे सगळे मूर्ती ह्यांच्याने बनवले. अरे वा. आमचं गणपती झालं. रेडी सुरुवातीला रेडी केलो. अरे वा 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 अरे वा. या वर्षाची मूर्ती एकदम सुंदर आहे. वक्रतुंडाय तू विनायक तू गणेशा मोरया एकदंताय भालचंद्राय मोरेश्वराय मोरया 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 बप्पा मोरया तू मोरया सृष्टीला तू तारले दैत्यांना तू मारले कुविचार तू मोडले मोरया देवगणांचा लाडका गुणीजनांचा साधका सुविचार तू बोल का मोरया वक्रतुंडाय तू विनायक तू गणेशा मोरया एकदंताय भालचंद्राय मोरेश्वराय मोरया 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 बप्पा मोरया तू मोरया तुझ चरणी भक्ती वाहिली वाट तुझी मी चालली कीर्ती तुझी मी पाहिली मोरया रूप तुझे मज भाससी सदा आस तुझी लागली सदा ओढ तुझी मज लागली मोरया वक्रतुंडाय तू विनायक तू गणेशा मोरया एकदंताय भालचंद्राय मोरेश्वराय मोरया 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 बप्पा मोरया तू मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुसती पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकरी प्रभरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुटेश्वरा हिरे जड मुकुट शोभतो भरा रुणझुणकी नुपुरे चरणी हागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे ऐकण आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्वं मम देव
कायेन वाचा मनसेंद्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रसन्न स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतो केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीराम माधव गोविंदा वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया. मनातल्या मनात काय तर मागून घ्या बाबा. अश्विनी, तू शाळेत असताना इतके खोडे करायचो आमका नाकी न करून ठेवली होती यांनी. म्हणजे काय करायचं? कुणाचे आंबे चोर, कुणाचे कैरे चोर, कुणाचे पेरू तोड. मग संध्याकाळ झाली की जो तो आपले तक्रारी घेऊन यांच्याकडे यायचो. आणि मग काय व्हायचं? मग काय होणार? सगळ्यांचा मार खायचो. हा, पण आता तुमचं लग्न झाला तेव्हा जोड्यान दरवर्षी गावात गणपती घेऊन व्हाया सणसूद पाळू होय माणसां. काय हो? होतं. आणि कसा ते काय रमान देत नाही आपल्या कुटुंबात काय गो. आपल्या पोरासारख्याच असा बरोबर रमला मात्र. शरद, तू सकाळपासून काहीतरी तुला सांगू होता. हो, ठसको लागलो ते का? जेवून द्या अगोदर. हा, तुमचा काय तर महत्वाचा ना तर जेवल्यानंतर विचारा ते का काय. जेव तू आधी. तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. रावत नको डाळ वाढू. नको घ्यावा जरा पोट भरला माझ्या. घ्यावा. ही प्रेमाची असं घ्यावा. तुले तू करे. अरे घे, बारीक झालं. तू का गो? नाही. मुंबई करा तुम्ही. इतके जेवतात. गणपती इले की किती प्रसन्न वाटत नाही हो. घर कसं आता भरल्यासारखे दिसत ना. बरं वाटत. आणि हे इलेत ना. ये बस. हे ना फुलवाती त्यांचं करू. आता तू वस्त्र कर आपली. अशी वस्त्र करू शकतो. तुझ्या मनात जा काय असा ना तर सांगून टाक. मोकळं हो एकदा. दादा, वहिनी, आम्ही वेगळं घर बांधायचा निर्णय घेतला होता. काय? हे असू का वागले तू? आणि हो परस्पर निर्णय घेऊन सुद्धा टाकले तू. अरे आमचं काय चुकलं काय रे? सांग ना काय तर. अरे लहानपणापासून पोटच्या पोराप्रमाणे जपलं रे आम्ही तुका. आणि त्याचे पाग कसे भेटले. अरे असं किती वाटलं तुका? किती वाटलं? मला माफ करा. लहानाचं मोठं झालंस. आमच्या अंगा खांद्यावर खेळलंस तू. आई बाबांच्या नंतर आम्हीच सांभाळलं जातो का? आणि ह्याच ओळखलंय काय रे? माफ करा दादा, त्यात याची काही चूक नाही. खरं तर हा विचार माझाच होता. मला वाटत होतं की गावी आल्यावर पाहुण्यांसारखं राहावं लागेल. प्रत्येक गोष्ट समोरच्याला विचारून करावं लागेल. म्हणून एक आपलं छोटंसं घर असावं जिथे आपल्याला आपल्या पद्धतीने वागता येईल, राहता येईल. तुका जर वाटतं ना त्या आजच्या नव्या तरुण पिढीत तसाच वाटतं. आणि ती वेगळी सुद्धा झाली. त्यामुळे काय झालं माहितीये? त्यामुळे आता एकत्र कुटुंब कधीच बघू गावनच नाही कोणा. इथे आल्यावर ना मला वाटत होतं त्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. खरा आनंद काय असतो ना ते कळलं. सण हा नात्यांचा असतो आणि तो अनुभवताना मला खूप आनंद होतोय. येताना मनात अनेक प्रश्न घेऊन आले होते, पण
इथे आल्यावर ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली. शरद बोलला होता, माणसांच्या सहवासात राहिल्याशिवाय ती माणसं कशी आहेत हे कळत नाही. एकत्र कुटुंब म्हणजे स्वर्ग, जो मायेच्या प्रत्येक नात्याचा आनंद देतो. एकत्र कुटुंबाची व्याख्याच फार सुंदर आहे. ज्याला ती कळली ना, तो कधीच वेगळं होण्याचा विचार नाही करणार. आणि मला इथे आल्यावर कळलं. अरे एकेकाळी गजबजलेली ही घरा आता कोसळान तुटान केली रे. एका घराची अनेक घरा झाली, पण त्यावेळची प्रेम माया आता नाही रवा रे, नाही रवा. नौकेपणामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होणारच होते, पण मला खात्री होती अश्विनी तुमच्या सहवासात या वातावरणात राहिली की तिच्या मनातील सगळे प्रश्न सुटतील. अगो ही नाती या अशा सणांमुळे फुलतत भारतात. फक्त या सणाक येऊची ओढ होई. आणि हा बघ, यापुढे वेगळं होचं विचार सुद्धा मनात येता कामा नाही तुझ्या, कळला? असोच लक्ष असां दे रे देवा या लेकरांवरती. देवा लक्ष ठेवा. बाप्पा मोरया